थांबा ना, ते उचलल्यानंतर असं थांबा, तुम्ही काढा बाकीचे. आता इथे आपण बघू शकतो की हे जे मधमाशा आहेत त्यांनी हे बी वॅक्सनी कसं हे कम्प्लिटली सील्ड केलेलं आहे. हे ज्याच्या आतमध्ये मध, आपण हा खाली कॉर्नर्सला पाहू शकतो, हे क्लिअरली मध दिसतोय जो, पण त्याच्यामध्ये हे बाकीचे जे आहे ते बी वॅक्सनी सील्ड केलेलं आहे. ह्या एका फ्रेममध्ये कमीत कमी अर्धा किलो मधाच्या आसपास मिळतो आपल्याला या एका फ्रेममध्ये. अशा ह्या एका याच्यामध्ये 7 फ्रेम असतात. आणि त्या पण म्हणजे कसं असतंय, एका परफेक्ट डिस्टन्सवर ठेवाव्या लागतात. एकदम जर का क्लोज ठेवलं, एकाच्या बाजूला एक जर ठेवली तर मग त्या एकमेकाला चिपकतात आणि मग मधमाशांना हे असं सील करता येत नाही. मग त्या दोन्ही फ्रेमला एकत्र कंबाईंड बनवतात आणि मग ते काढताना खूप त्रास होतो खरं तर त्याचा. आता आपण ते पाहू शकतो किती मधमाशा आहेत ह्या. हा 3 नंबरचा सुपर आपण उचललेला आहे, रिकामा केलेला आहे आता. आणि आता हे खाली मधमाशांची वसाहत जी ज्या पेटीमध्ये असते ती आपण पाहतोय. इथे आपण मधमाशा किती आहेत पाहू शकतो. आणि ही मधमाशांची खरी वसाहत आहे ह्या पेटीमध्ये, ज्याच्यामध्ये मधमाशा पहिला आणून सोडल्या जातात. त्याच्यामध्ये मग मधमाशा अंडी घालतात, मधमाशांची संख्या वाढवतात. म्हणजे अंडी खरं तर राणी माशी एकटीच घालते, बाकी माशा काही कामगार माशा किंवा सैनिक माशा असतात. आणि मग राणी माशी जी असते ती अंडी घालून नवीन मधमाशा तयार करते आणि त्याच्यानंतर मधाचं खरं प्रोडक्शन चालू होतं. तर हे मधमाशांची वसाहत ज्याच्यातून आपण आता मध एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो ही एक फ्रेम आपल्याला हळूच एकदम हलक्या हातांनी एकदम जेंटली काढावी लागते, नाहीतर मग मधमाशांना इजा होते. जेणेकरून मग त्या मधमाशांना जर का जखम झाली तर मग त्या मधमाशा रागवतात आणि सगळ्या मधमाशा अंगावर तुटून पडतात. आणि मग त्याच्यानंतर जी काही सिच्युएशन असते ती खूप बेकार असते. तर आता मी ट्राय करतो या मधमाशा या फ्रेममधून झाडण्यासाठी, बघूयात जमतंय का.